धन्यवाद मनोज सर, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। युवा शिर्डी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक सुपर 8 चा थरार इथे सुरू होतोय। मायंबा लोणी विरुद्ध साई 11 शिर्डी या दोन संघामध्ये आता एक अद्भुत थरार आपल्याला बघायला मिळणार आहे। राहुल जॉनवाल आयकॉन, अमोल डुबेचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तिथे पुढे येणार आहे। धावफलकावरती धावा सुरू होत आहेत। फलंदाज आपण बघू शकतो, आसिफ खतीब कर्णधार आहे, रमेश शिरोळे आयडॉल फलंदाज, करण कुमार डुकर आयडॉल गोलंदाज, वसीम शेख आयडॉल ऑलराउंडर, महेश खंडागळे तालुका आउट फलंदाज, अमोल डुबेचा चेंडू या सुंदर गोलंदाजी गुड लेंथ वरून चेंडू उजव्या इष्टीला वळसा घालून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। तर बघा, अंकुश शेगडे, राहुल त्रिभुवन, विशाल चव्हाण, योगेश धोत्रे, अमोल कुराडे, आयुष शिंगे, देविदास वदक, अमोल शेळके, सचिन हिंगे ही फौज आहे मायंबा लोणी संघाकडे। तर साई 11 शिर्डी पुन्हा उजव्या इष्टा बराचसा बाहेर लांब टाकायचा प्रयत्न होता अमोल डुबेचा, इथे फसतोय। तर अमोल डुबे आयकॉन, मगाशी आपण किरण खोबरे आयकॉन बघितला होता जो राहता तालुक्यातला आहे। अमोल डुबे हा सुद्धा राहता तालुक्यातलाच, एकाच गावातले दोघेही खेळाडू आहेत, मात्र दोन आयकॉन आहेत। आयकॉन म्हणून ऑल इंडिया आयकॉन च्या तोडीस ते या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। या सुंदर फटका लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। तर आपण बघू शकतो घनश्याम सोनेजी यांच्या नेतृत्वाखाली आयडॉल फलंदाज सुशांत गायकवाड, आयडॉल गोलंदाज ऋषी गोडगे, आयडॉल ऑलराउंडर मयूर सोनवणे, तर तालुका आउट फलंदाज अमोल गागरे, अतिक पठाण, सुदर्शन वेर्णेकर, सतीश तांबे, संतोष सासने, ओमकार क्षीरसागर, ऋषिकेश बडांगे, चंद्रकांत जपे, नानावीर, श्रेयश गायकवाड ही तगडी फौज आहे। या दोन फौजा एकमेकांना इथे भिडलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जो थरारक संघर्ष आहे तो आपल्याला बघायचा आहे संपूर्ण 12 षटक। पहिलं षटक अमोल डुबेच्या हातामध्ये, खरं तर राहुल जॉनवाल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आसिफ खतीब संघनायक मैदानामध्ये। तर पाहायचं हो 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 तेज तर्राट बाउन्सर, अमोल डुबेचा हा एक खतरनाक बाउन्सर असतो। आपण जसं म्हणतो ना की नाग कसा दंश करतो आणि तसा दंश करणारा हा बाउन्सर आहे। इथे बचावला थोडक्यात फलंदाज, धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळणार आहेत त्या मात्र 5। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे। अमोल डुबे पुन्हा एक सिंगल, 7 धावा, माफ करा धावफलकावरती, मगाशी मी 5 सांगितल्या होत्या, धावफलकावरती 8। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, माफ करा संपलेलं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 8। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली। पहिलं षटक मैदानामध्ये संपलेले, 8 धावा धावफलकावरती आलेले आहे। आश्वासक अशी सुरुवात इथे राहुल जोनवाल आणि आसिफ खतीब या दोघांकडून। टीम मध्ये आपण पाहतो की आयडॉल खेळाडू आले जे बाहेरच्या तालुक्यातले आहेत, आयकॉन आहेत जे ऑल इंडिया आयकॉन्स, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हे आयकॉन या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। संघ मालकांना त्यासाठी धन्यवाद देऊ आपण, कारण आयकॉन आयडॉल स्पर्धेमध्ये खेळवायचं म्हटलं की त्याचा जो अतिरिक्त खर्च आहे तो संघ मालकांवरती पडतो। त्यांचा प्रवास असतो, त्यांची राहण्याची व्यवस्था असते आणि त्यांचं मानधन असतं, या सगळ्या गोष्टी संघ मालक सहन करत असतात। सन्माननीय अशोकराव जैन आपलं आगमन या ठिकाणी होतं। आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। तर बघूया षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होणार आहे। गोलंदाज संतोष इथे तयार आहे, उजव्याच्या बाहेरचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र होऊ शकत नाही। राहुल जॉनवाल कडून निर्धाव चेंडू आहे।
मयूर सोनवण्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस आहे. त्यानं झेल घेतला तर हे बक्षीस मिळेल कोणाकडून? सौरभ जगताप अभि सोनवणे यांच्याकडून. संतोष या चांगला फटका अप्परकट, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, मिळतायत 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. मगाशी सामना झाला. जुनेद पटेल तुमचं एक बक्षीस आमच्याकडे आहे, घेऊन जा. पुन्हा एकदा संतोष पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, तो फसला. त्याच्यानंतरचा अप्परकट आपण बघितला. नाही आसिफ खतीबच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. सन्मान्य शादाभाई शेख यांच्याकडून आसिफ खतीबच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला बघायचे धावफलकावरती 16 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये. विशेष म्हणजे त्यांनी 4 षटकारांसाठीचे 2000 रुपये आमच्याकडे जमा केलेले आहेत. राहुल जोनवाल ऑन फायर, इथे तगडा शॉट पहिल्या टप्प्यासाठी सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. बघा या षटकाराबरोबरच कोमेजलेला डाव पुन्हा एकदा तरतरीत झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा होत्या, तर या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा. एकूण धावफलक 22. षटक क्रमांक 2 सुरू असताना राहुल जोनवाल पहिलं चेंडू थोडासा शांत खेळला, धावा आल्या नव्हत्या, तिथून पुढे त्यानं पाऊस पाडलाय. संतोष रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, इथे अपील आहे, मात्र हतपिलामध्ये उत्साह नाही, आत्मविश्वास नाही. थ्रो केला, यष्टिरक्षकाला कनेक्शन कलेक्ट करता आला नव्हता, मात्र 1 धाव इथून पुढे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 23 आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना दोन्ही फलंदाज राहुल आणि आसिफ शांतपणे खेळतायत, मेरिट वरती खेळतायत. तुम्ही पाहिलं असेल की पंच त्यांनी केलेत, लॉफ्टेड ड्राईव्ह त्यांनी केलेले आहेत, पूल त्यांनी केलेले आहेत, वेगवेगळे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. पुन्हा एकदा संतोष या सरळ बॅटनं उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील चेंडूकडे. पुन्हा एकदा तुफानी 6 धावा, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. जुनेद भाई पटेल यांना एका लहान मुलानं 50 रुपयाचं बक्षीस दिलं होतं आणि निश्चित आम्ही जुनेद भाई पटेल यांना इथे बक्षीस देतोय, प्रदान करतोय. कुठलंही आलेलं बक्षीस या टेबलवरती शिल्लक राहणार नाही याची खात्री मी देतो. हे बघा, ज्याने हे 50 रुपयाचं बक्षीस दिलं होतं ना, तो लहान मुलगा कोण होता? त्यांनी इथे, आता मी तुमचं नाव विसरलोय, तो लहान मुलगा कोण आहे? त्याने इकडे या, आहे इकडेच आहे तो. तर जाऊ शकतो आपण धावफलकावरती. 29 धावा, षटक क्रमांक 2 इथे. एकोणतीस धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. अभेद्य भागीदारी या दोघांमध्ये, मोठी भागीदारी. मोठ्या मनानं त्या मुलाने बक्षीस दिलं होतं जुनेदला, पण जुनेदने देखील बघितलं तो लहान मुलगा आहे, कदाचित त्याचा पॉकेट मनी असू शकतो. ओ हो 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 हो, राहुल जोनवाल कडक कडक शॉट, एकदम कडक षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार.
या ठिकाणी मायंबा लोणी संघाचे संघमालक सन्मान्य संतोषराव हिंगे सर यांच्याकडून कोणीही फलंदाजाने अर्धशतक फटकावलं तर त्यासाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे. 2100 रुपयाचं बक्षीस. राहुल जोंडवाल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि प्रयत्न केला नव्हता, चेंडू बाहेर जाईल असा अनुमान होतं, मात्र आतमध्ये आला चेंडू. ही गोष्ट महत्वाची असते. तुम्ही गोलंदाजाचा हात बघितला पाहिजे, तो डिलिव्हरी करताना त्याने नक्की बोटांमध्ये काय केलेलं आहे. इथे पुन्हा एकदा फसलेला चेंडू. वाईटची घोषणा इथे येणार आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 36 धावा. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अकरा. धावफलकावरती आपण बघू शकतो 36 धावा आहेत. मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत होता, त्याचा दुसरा वीरेंद्र सहवागला बिलकुल कळायचा नाही. त्याने तेंडुलकरला सांगितलं, अरे इसका दूसरा बिलकुल समज नहीं आता है. तेंडुलकरने त्याला सांगितलं की ज्यावेळेस तो दुसरा टाकतो ना त्याचा अंगठा वर दिसतो, बॉलच्या वर दिसतो. सेहवाग म्हणतो की मी किती बारीक बघायचो पण मला त्याचा अंगठा कधी दिसलाच नाही. तेंडुलकरला इतकं सहज दिसायचं. ओ हो हो, आखूट टप्प्याचा शॉट ऑफ लेंथ. खरं तर हा खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या बरोबरीनंच मायंबा लोणी धावफलकावरती नाबाद 42. तिसरं षटक सुरू आहे आणि 42 धावा धावफलकावरती. आयकॉन राहुल जोंडवाल, संघनायक आसिफ खतीब दोघ जण निर्धाराने लढतायत. मोठी भागीदारी ही रिकरिंग डिपॉझिट सारखी असते. एक एक धाव रचून निश्चित प्रकारे मोठा संचय होऊ शकतो. आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. ओहो, परत एकदा इथे 6 धावा डिपॉझिट केल्या जातील. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 48 धावा धावफलकावरती. राहुल जोंडवाल 4 षटकार राहुल जोंडवालने ठोकलेत. मागच्या 4 चेंडूमध्ये काही डॉट जरूर आहे त्याच्यामध्ये, तो मात्र 4 षटकार त्यानं इथे मारलेल्या मध्ये एकही धाव घेतलेली नाही. त्या अगोदर 2 चौकार होते राहुल जोंडवाल कडून. संघमालक संतोष शिंगे सरांकडून 2100 रुपयाच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आलेली अर्धशतकासाठी. आपण चर्चा करतो तेंडुलकरची. सेहवाग म्हणतो की तेंडुलकरला सगळं दिसतं की बॉलचा कलर बदलत जाताना दिसतो, कोणता बॉल रिव्हर्स कधी होणार आहे हे सुद्धा तेंडुलकरला खूप लवकर कळतं. ओ हो 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 हो, उंच फटका. क्षेत्ररक्षक तिथे आणि राहुल जोंडवाल बाद होईल. धक्का पहिला. अर्धशतकी भागीदारी. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अर्धशतकी भागीदारी होऊ शकलेली नाहीये. जिथे 50 धावा साठी बक्षीस होतं, मात्र 48 धावसंख्येवरती इथे फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज वसीम मैदानामध्ये. वसीम शेख दाखल होईल. तर एक गडी बाद 48 धावा आणि राहुल जोंडवाल बाद होतोय 34 धावसंख्येवर. 14 चेंडू मध्ये 34 धावा राहुल जोंडवाल. आज ज्या रिदम मध्ये खेळत होता असं वाटत होतं की तो निश्चित प्रकारे या अर्धशतकावरती भरारी मारून जाईल, मात्र एक खरा फटका त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. ही गोष्ट असते की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्वार असता पांढऱ्या घोड्यावरती, अशा परिस्थितीमध्ये थोडासा कंट्रोल असणं सुद्धा गरजेचं आहे. तुमची गाडी समृद्धी महामार्गावरती आहे, परंतु ब्रेक तुमच्याकडे असले पाहिजेत, तर नाहीतर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. धावफलकावरती आपण बघतो 48. चौथं षटक अमोल डुबे परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. एंड बदलून आलेला आहे अमोल डुबे. याबरोबरच एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तिथे तयार आहे. एक सिंगल प्राप्त होऊ शकते. धावफलकावरती 49 धावा. एका टेस्ट मॅच होती आणि जेसू पटेल यांना भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. कानपूर टेस्ट या नावाने ती टेस्ट प्रसिद्ध आहे.
तुम्ही गुगलवरती कानपूर टेस्ट सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला जेसू पटेल या खेळाडूचा पराक्रम लक्षात येईल. त्याला वगळण्यात आलं होतं संघातून. मात्र सकाळीच ज्यावेळेस रेडिओवरती त्यांच्या पत्नीने बातमी ऐकली की जेसू पटेल यांचा संघात समावेश करण्यात आलेला आहे, त्यांनी अंथरुणातून उठवलं आणि त्यांना सांगितलं की तुमची निवड झालेली आहे, तुम्हाला कॅम्पमध्ये जॉईन व्हायचंय. आणि प्रत्यक्षात मॅचच्या दिवशी मात्र जेसू पटेलच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियन्सने भरपूर समाचार घेतला आणि मग लाला अमरनाथ त्यांनी सांगितलं लंचमध्ये की जेसू पटेलचा एंड बदला. याबरोबर उंच उंच चेंडू, अमोल डुबे चेंडू खाली, झेल बाद होईल फलंदाज. दुसरा धक्का इथे वसीम बाद शून्यावर, 2 गडी बाद 49. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज आयडॉल फलंदाज रमेश शिरोळे मैदानामध्ये दाखल होईल. एंड बदलल्यानंतर पहिल्या एंड मध्ये अमोल डुबेला आपण पाहिलं होतं, तिथे धावा रोखल्या होत्या अमोलने, 8 धावा केवळ खर्च केल्या होत्या. गडीबाद करताना यश आलं नव्हतं. इथे त्यानं गडीबाद करण्यात यश मिळवलंय. धावफलकावरती बघायचं 49, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मायंबा लोणी संघ. एंड बदलल्यानंतर जेसू पटेलनं एका पाठोपाठ 9 विकेट काढल्या. दुसऱ्या डावात पुन्हा 6 विकेट काढल्या आणि भारताला ती टेस्ट जिंकून दिली. आपण बघू शकतो संघ नायकाला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत की काय करायला पाहिजे, इथे कोणता गोलंदाज कुठल्या एंड कडून सक्सेस होऊ शकतो. हे स्किल असतं कॅप्टनचं. याबरोबरच हो बाहेरची कड आणि तिथे थर्ड मॅनला बिलकुल हलण्याची संधी दिली नाही. चेंडू सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 50 ओलांडली जाते. 53 धावा मायंबा लोणी. चौथं षटक एव्हाना सुरू. अमोल डुबे फसलेला फटका होता, मात्र कधी कधी फसलेले फटके सुद्धा तुम्हाला धावा मिळवून देतात. हो सुंदर फटका होता, गतीचा पुरेपूर वापर केला होता, मात्र फाईन लेग अगदी समोर सापडला. धावफलकावरती धावा इथून आपण बघू शकतो 1 ने वाढ होणार आहे. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल डुबेला गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. हा एक निष्णात फलंदाज आहे. त्याची गुणवत्ता आम्हाला काही वर्षांपूर्वीच लक्षात आली होती, ज्यावेळेस अमोल डुबेनं PTPL स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची रेनॉल्ड क्विड कार्ड जिंकली होती. तोपर्यंत अमोल डुबे फारसा कोणाच्या लक्षात नव्हता, मात्र मग संपूर्ण राज्यभर त्याचा गौरव झाला, लौकिक झाला. त्यानंतर परदेशात सुद्धा राहता तालुक्याचा सुगंध आम्ही बघितलाय. इथे तो दरवळतोय. पुन्हा एक बळी अमोल डुबेला. संघ नायक बाद होईल. बरोबर संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. चौपन्न धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी अमोल डुबेने या षटकामध्ये बाद केलेला. आपण बघतो ना, फुलांचा सुगंध हा मर्यादित क्षेत्रामध्येच पसरतो, परंतु माणसाच्या गुणांचा सुगंध हा त्रिकाला बाधित असतो, संपूर्ण त्रिखंडामध्ये पोहोचतो. अमोल डुबे असा सुगंध देणारा खेळाडू आहे. हे माळरानावरती उमललेलं फूल आहे. या बरोबरीनेच यास बाहेरची कड, फलंदाज बाद. चकित झाला फलंदाज. अमोल डुबेला 3रं यश. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी.
शांतपणे चेंडूला खेळून काढलं होतं. मागच्या षटकामध्ये अमोल डुबेनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 2 षटकांचा कोटा पूर्ण केला अमोल डुबेनं. 14 धावा देत 4 फलंदाजांना त्याने बाद केलेलं आहे. कमालीचा गोलंदाज अमोल डुबे. पुन्हा चांगला चेंडू, निर्धाव, शेवटचं नाही 5वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलकावरती 54 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मायंबा लोणी. 4ही फलंदाज अमोल डुबेनं बाद केलेले आहेत. चौदा धावा, 3 गडी बाद केलेत अमोल डुबेनं. ओ हो, सॉलिड शॉट, सुंदर फटका, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं 60 धावा धाव फलकावरती 5व्या षटकामध्ये. धावा बनतायत. एका बाजूने अमोल डुबेने प्रयत्नाची पराकाष्ठा केली धावा रोखायचा, मात्र ज्यावेळेस अमोल डुबे नसतो त्यावेळेस धावा रोखताना निश्चित तारांबळ उडालेली आहे साई 11 शिर्डी संघाची. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करताना अमोल डुबेला, तिथे दुसऱ्या षटकामध्ये 20 धावांचा पाऊस पडला. ऋषीनं जे तिसरं षटक टाकलं तिथे सुद्धा आपण पाहिलं जवळपास 19 धावा आल्या. आणि अमोल डुबेच्या चौथ्या षटकामध्ये मात्र 7 धावा आल्या, 3 फलंदाज गमावलेत. तर संतोषचं षटक सुरू झालंय, तिथे षटकार आपण बघतोय. अमोल डुबे वगळता इतर कोणत्याच गोलंदाजाला धावा रोखता आलेल्या नाहीत. विशेषतः ज्या एंडचा आपण विचार करू, या बरोबरीनंच इथे फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र धाव घेण्यास नकार दिलेला. 1 धाव इथे शक्य होती, परंतु फलंदाज आपण बघतोय रमेश शिरोळे स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्या मनगटावरती त्याचा विश्वास आहे आणि त्यामुळे धाव घ्यायला नकार दिला की पुढच्या चेंडूवरती मोठा हल्ला चढू शकतो. या षटकाचा विचार केला तर 3 बॉल डॉट आहेत, 1 6 आहेत. रमेश शिरोळे स्ट्राईक एंड वरती. सामना करेल संतोषचा. यस आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर इथे हातोडा शॉट, ज्या प्रकारे ऐरणीवरती लोहार हातोडा टाकतो ना तसा फटका खेळला होता. अजिबाऊ गरीब, म्हणजे असा फटका तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप म्हणजे दुर्मिळ असतो, तो कधी एकदाच बघायला मिळतो. इथे टाकला हातोडा, तो थोडासा आडवा टाकला असता हातोडा उभा टाकण्यापेक्षा, तर मला वाटतं अधिक चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला असता. इथे आपण बघू शकतो संतोषचं हे षटक देखील यशस्वी ठरतंय. 3 बॉल डॉट आले त्या षटकामध्ये, केवळ 7 धावा 5 चेंडूमध्ये. धाव फलकावरती धावा आहेत त्या 61 धावा. आज धावांचा पाऊस पडतोय. सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपण पाहिली होती, तिथे सुद्धा 96 धावा पहिल्या डावामध्ये उभारल्या होत्या. तर पाठलाग करताना सुद्धा आपण पाहिलंय की तिथे जवळपास 77 धावा पूर्ण झाल्या होत्या. तर धावा निश्चित बनतात त्या विकेटवरती. पुन्हा एकदा षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 61 धावा. संतोषचं षटक अप्रतिम ठरलं. 4 बॉल डॉट आहे. निर्धाव चेंडू अलीकडे विकेटपेक्षा जास्त महत्वाचे. पूर्वी काय असायचं, टेस्ट क्रिकेटमध्ये तुमच्या विकेट बघितलं जायचं की तुम्ही विकेट किती घेतलेले आहेत. वन डे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. वन डे क्रिकेटमध्ये तुमचं ॲव्हरेज बघितलं जायचं, म्हणजे किती धावांवरती तुम्ही विकेट घेतलेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये हे बघितलं जातं. मात्र T20 क्रिकेटमध्ये तुमची इकॉनॉमी महत्वाची असते. तुम्ही प्रत्येक षटका पाठीमागे किती धावा खर्च केलेल्या आहेत हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता तिथे सुद्धा विकेट घेण्यापेक्षा तुम्ही किती धावा कमी खर्च करता, किती बॉल डॉट टाकता हे बघितलं जातं. तो गोलंदाज चांगला ठरला जातो. हे प्रत्येक वेळी प्रत्येक क्रिकेटमध्ये गोलंदाजाची ताकद मोजण्याचं परिमाण आहे. धावफलकावरती बघायचे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 61 तर
चंदू चंदू जपे गोलंदाजी मार्क वरती, फलंदाज स्ट्राईक एंड वरती. रमेश शिरोळे इथे आखूट टप्प्याचा चेंडू उंच हवेमध्ये टोलवलाय. उत्तुंग फटका, उंच उंच टोले जंग षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे. काही चेंडू डॉट जरूर खेळतोय रमेश, मात्र षटकार मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. अगोदरच्या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला होता, इथे पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये षटकार. आज नाही तर कधीच नाही. धावफलक 67 आहे. मायंबा लोणी संघाचा स्कोअर देखील हळूहळू मजबूत इकडे प्रयाण करताना आपण बघतोय. गोलंदाज चंदू जपे, परत एकदा फसलेला फटका, फाईन लेग, चेंडूच्या खाली यष्टीरक्षक येईल, टिपला झेल, धक्का बसेल. अजून एक रमेश शिरोळे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. जिथं जिथं असं वाटतंय की एक्सेलेटर वरती पाय दिलेला आहे, लगेच स्पीड ब्रेकर उभे केलेले आहेत. लगेच मार्गामध्ये खड्डे तयार ठेवलेले आहेत. दगडगोटे टाकलेत, काटे कुठे टाकलेत. इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच साई 11 शिर्डी संघानं. बघायचंय शेवटचे 4 चेंडू अजून शिल्लक आहे. नवीन फलंदाज अंकुश शेकडे, संघ मालक संतोष हिंगेसर आणि अंकुश शेकडे हे 2 संघ मालक आहेत आणि संघ मालक स्वतः मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरलेले आहेत. अंकुश शेकडे स्थानिक फलंदाज, शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये फलंदाजी करायची. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चंदू जपे. संघ मालक खेळाडू असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं खेळाडूंना देखील एक फ्री हँड मिळतो. त्यांना खेळाची अनिश्चितता माहीत असतात, खेळाचे बारकावे माहीत असतात. त्यामुळे बरंचसं प्रेशर खरं तर खेळाडूंसमोर आयकॉन आयडॉल स्थानिक खेळाडूंच्या पुढचं कमी होतं. नॉन प्लेयर असल्यामुळे बरेचशा अडचणी येतात, कारण अपेक्षा वाढतात आणि मग जर एखादा खेळाडू जर अपेक्षा पूर्ती करू शकत नसेल तर थोडीशी नाराजी तयार होते. पण संघ मालक खेळाडू असेल तर या गोष्टी बहुतांश वेळा कमी बघायला मिळतात. डावखुरे हाताचा फलंदाज आपण मैदानामध्ये बघू शकतो. इथे देविदास वदक अकूट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न, लेट खेळलेला हा फटका. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 69 धावा, 69 रन ऑन बोर्ड. शेवटचे षटक, सुंदर गोलंदाजी. मागच्या 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चंदू जपेनं खूप चांगलं कमबॅक केलेला आहे, पुनरागमन केलेलं आहे. एक गोष्ट आपण बघतो की पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आल्यानंतर गोलंदाजाच्या समोरचं आव्हान सुद्धा थोडंसं कठीण होतं. मात्र त्यानंतरही तो ज्यावेळेस धावा रोखतो, निश्चित त्याचं कौतुक झालं पाहिजे. एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये एक फलंदाज बाद करताना फक्त 3 धावा चंदू जपेकडून खर्च होत आहेत. तर धाव फलकावरती आपल्याला बघतोय आपण 69 69 + 1 70 धावा. वाह वाह वाह, काय शॉट आहे. टायमिंग जे कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड होतं. 6 धावांची मोहर इथे उमटेल. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 76 धावा धावफलकावरती विजयासाठी. 77 धावांचं लक्ष असेल साई 11 शिर्डी संघासमोर. शेवटच्या चेंडूवरती आला, अत्यंत एकदम कडक गोड आवाज आला तो. खरं तर अत्यंत गोड आवाज. एकदम किरण कोते सरांच्या स्वभावासारखा गोड. 6 धावा.
आणि या षटकाराबरोबर धावफलकावरती धावा आहेत. तुम्हाला त्यांचा वरचा कडक दिसपणा दिसला असेल, पण मला आतला गोडवा जाणवलेला आहे. हा, एकदम फणसा सारखा स्वभाव आहे. वरून तो खडबडीत दिसतो, नारळ तुम्हाला कडक दिसतो वरून, आतमध्ये किती गोड असतो. तर इथे आपल्याला बघायचे धावफलकावरती आहेत 76 धावा, 77 धावांचं लक्ष समोर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एक लाईफलाईन आहे इथे. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघांसाठी एक लाईफलाईन आहे. पहिल्या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघांसाठी ती लाईफलाईन पुढच्या सामन्यासाठी देखील त्यांना वापरता येणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला एक पराभव माफ आहे, एक खून माफ, पण पुढे दुसरा पराभव तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. इथे आपण बघू शकतो 77 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी मायंबा लोणी विरुद्ध साई 11 शिर्डी संघाला. आणि मायंबा लोणी संघाचे 11 शिलेदार मैदानामध्ये दाखल होत आहेत. पाचों मिले तो बन गई मुठ्ठी. 5 बोटांची ताकद, एक मुठ्ठीची ताकद निश्चित मोठी असते एका कोणत्याही बोटापेक्षा. 5ही बोटांचं महत्व वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाची उपयुक्तता वेगवेगळी आहे. हे खेळाडू आज या मैदानामध्ये 11 शिलेदार दाखल होणार आहेत. वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. धगधगत्या तेजाने खेळण्या मायंबा 11 लोणीचे योद्धे खेळायला आले. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय संतोष हिंगे सर, माननीय अंकुश शेकडे सर. मायंबा 11 लोणी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते, अंपायर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत, फिल्डर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आमचे स्कोरर इथे मारुती पाटील सर रेडी आहेत, लाईव्ह टेक्निशियन कॅमेरामन सगळे रेडी आहेत, प्रेक्षक रेडी आहेत आणि पाठीमागे मनोज बेल्लेकर सर सुद्धा रेडी आहेत. या आपलं स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद आदरणीय नरेश ढमे सर. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा मी नामोल्लेख अगोदरच केलेला आहे. खूप सारा अभ्यास क्रिकेटबरोबर इथंही इतिहासाची खूप माहिती. आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की हाताची 5ही बोटं जी आहेत ही एकसारखी नसतात, तसं ती व्यक्ती अशी आहे की हाताची 5ही बोटं एकत्रित्या करत एक चांगलं वरम भाताचा घास त्याच्यावरती साजूक तूप टाकत एखाद्याचं पोट भरण्याचं काम ढोमे सर निश्चितप्रमाणे करत असतात. त्यांचं मनापासून कौतुक आहे. आमचे निलेशभाई शेजूळ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. त्याबरोबर आमचे RK यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. RK परिवार. रविभाऊ शेजवळ, सुनील भाऊ शेजवळ, निलेश भाऊ, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. येणार आहे थोड्या तिकडे पण. जाऊया मैदानाच्या 77चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकासाठी वसीम तयार आहे. स्ट्राईकला असेल सुशांत गायकवाड. मायंबा 11 वर्सेस साई 11 शिर्डी. या दरम्यान फुल टॉस आणि चेंडू पोचेस करेगला सीमारेषेच्या बाहेर आहे. शारन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. घनश्याम सोनेजी जर इथे लागोपाठचे 3 षटकारी खेळत असेल तर त्यासाठी विकास भाऊ गोंदकर पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस. त्याचबरोबर स्तव्य प्रसाद लोढा घनश्याम सोनेजीच्या अर्धशतकासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक.
फुल टॉस परत एकदा आपण पाहतोय चेंडू हलक्या तरी खेळलाय. अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. सोनू राजपूत या ठिकाणी उपस्थित यांचंही मनापासून स्वागत. खूप साऱ्या मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार लागोपाठ 1100 घनश्याम सोनेजीसाठी सोनू राजपूत यांच्या वतीने बक्षीस असणार आहे. 2 चौकार लागोपाठचे खेळलेत. इथे एक जबरदस्त कामगिरी करत असताना सुशांत गायकवाड गोलंदाज गेले. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा व सीमवरती सातत्याने अगदी आपण पाहतोय. मी त्या दिवशी एक हिंदीमध्ये कहावत सांगितली होती. आता रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मी त्या दिवशीच एक हिंदीमध्ये कहावत सांगितली की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. लेकिन यहाँ पे भाई घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. 2 चौकार लागोपाठचे अतिशय सुरेखरित्या आलेत. पण तिसरा चौकार रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू डाट येताना पाहायला मिळालाय. दापरक धावसंख्या 8. 77 धावसंख्यांचा पाठलाग. 76 बनवल्यात. 77चा पाठलाग आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू परत एकदा मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती असेल. 1 धाव आली आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होते. एका धावसंख्येत दापलक पुढे जाऊन पोहोचेल. दापलकवरती धावसंख्या 9 रन. युवा शेडी ग्रामस्थ आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथं अगदी आपण पाहतोय घनश्याम सोनेजी 1 बॉल 4 रन. आक्रमक फटकाय. चौकार आलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक झटपट पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकवरती धावसंख्या 13 धावा. 13 रन. 13 वरती धापलक. घनश्याम सोनेजी काय आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिले अतिशय सुरेख चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. घनश्याम सोनेजीच्या अर्धशतकासाठी इथं अगदी आपण पाहतोय की सोनू राजपूत यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. ते पहिल्या क्रमांकाचं आणि धापलक धावसंख्या 13. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलेला आपल्याला पाहिलं मिळतंय. अक्षय सुपेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस असेल लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. सोनू राजपूत यांच्या वतीने 2100 रुपये आहेत. अर्धशतकासाठी घनश्याम सोनेजीसाठी त्याचबरोबर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 आहे. बजा ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओव्हरमध्ये 2 षटकार खेळले तर शुभम जाधव यांच्या वतीने बक्षीस. म्हणजे प्रवीण जाधव यांच्या वतीने माझ्यासाठी 200 रुपये आणि घनश्याम सोनेजीच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा प्राइज या ठिकाणी आहे. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय इथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. धापलक धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 15 धावा. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून मात्र समोरच्या बाजूला हा खणखणीत षटकार आहे.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. शादाब शेख यांच्यातून एक बक्षीस आलेलं आहे. आसिफ खतीबच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार आहे. इथे अगदी आपण पाहतोय सुशांत गायकवाड कव्हरला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्यातर्फे 2 धावा आलेल्या आहेत. सुशांत गायकवाड काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या याच नगर जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पारनेर तालुक्यात असणारा हा खेळाडू सुशांत गायकवाड. घारगावच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा तारा परत एकदा चमकला आणि अक्षरशः महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतला. धापलक वाढलाय. 23 धावा आहेत. 23. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू का बॅटवरती येऊ शकणार नाहीये. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. बक्षियांची खैरात आपण पाहतोय की खास करून सातत्याने वाईडसाठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. इथे बक्षीस आलेलं आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार घनश्याम सोनजीसाठी 2100 रुपये किंवा 6 चेंडूवरती 6 चौकार किंवा अर्धशतक 1100. स्तव प्रसाद लोढा घनश्याम सोनेजीसाठी बक्षीस आहे. आणि इथं आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून चौकाराला 4 रन. साऱ्या गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय डावेष्टीच्या पर व्हाईट बॉल. चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलच्या रूपाने धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या 28 धावा आहेत. इथे परत येता शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथं आपण पाहतोय बॅटमध्ये येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान षटक क्रमांक 2 संपलं. 28 धावा धापलकर करते. 24 चेंडू 49चा सामना अजूनही बाकी आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. एक आपण एका डावात प्रत्येक टीमला एक DRS दिलेला. अर्थात एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. फक्त 3च प्रकारे. एक तर तुम्ही बिमरसाठी घेऊ शकता, वाईटसाठी किंवा रनआउटसाठी. आणि इथे बॅटिंग टीमने आता सायलेवन शेडीने एक रिव्ह्यू घेतला होता. तो अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना DRS घेता येणार नाही. 24 चेंडू बाकी राहिलेत. 49 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहू. गोलंदाजमध्ये करण कुमार डुकरे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 24 चेंडूवर 49 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सुपर 8च्या लढती आहेत. जो संघ जिंकेल तो 3ऱ्या सामन्यात लढताना आपल्याला पाहायला मिळेल. तो साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक या संघाच्या विरोधात. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये करण कुमार 30 सर्कलच्या बाहेरून अगदी त्याचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस आणि फक्त जी गती आहे त्या गतीला त्याचा फायदा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 6 षटकारांसाठी नितीन कोते पाटील यांच्या वतीने सुद्धा नितीन भाऊ
1100 रुपयाचं प्राईज. अण्णांच्या वतीने 1100चं प्राईज राहणार आहे. एक षटकार आलाय, षटकाराच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल असेल नाबाद. 34 धावा अजून 43 बनवायच्या आहेत. 23 चेंडू बाकी राहिलेले आहेत. आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानावरती सातत्याने वाढली जाते. हळूहळू या मैदाना दिशेने सुद्धा प्रेक्षकांची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. tenniscricket.in च्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. त्यामध्ये आमच्या आविष्कार, नील, सुमित, मनीष, यश, आमचं गुगल नाव त्याचं युगल स्कोरर, मनापासून अगदी त्याचं कौतुक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी घनश्याम सोनेजीला 1100चं प्राईज. विकास भाऊ गोंदकर पाटील, युवा शेडी ग्रामस्थ. हे सातत्याने प्रेम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. एक षटकार निश्चितप्रमाणे आला. धापलकरती धावसंख्या वाढली. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर धापलकरती धावसंख्याची 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं वेळ सामना निश्चितप्रमाणे अगदी आपण बाजूला थांबला गेलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय साई समर्थ डेकोरेटर्स यांना मनापासून धन्यवाद. सुंदर असे लाईट्स, बैठक व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, मुख्य व्यासपीठ, समालोचन कक्ष, प्लेयरसाठी डगआउट्स, या सगळ्या गोष्टी अगदी आपण पाहतोय. साऊंड सिस्टीम, या सगळ्या गोष्टी साई समर्थ डेकोरेटर्स 12 ते परिवार आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय एक सुंदर अशी फोटोग्राफी, त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग असेल. त्याचबरोबर संपूर्ण हे तुम्हाला शिशोभीकरण जे आहे डिझाईन फ्लेक्सच्या पाहायला मिळत आहेत ते विक्रांत सरांच्या माध्यमातून आहे. स्मार्ट क्लिक फोटोग्राफी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर ही डिझाईन झाल्यानंतर फ्लेक्सचं काम आमच्या राहुल सोमवंशी सरांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन. राहुल सोमवंशी आणि गणेश सोमवंशी यांनाही मनापासून धन्यवाद. साईश डिजिटल आर्ट, प्रत्येकाची जबाबदारी अगदी आपण पाहतो ठिकाणी पार पाडली जाते आणि ही प्रत्येकाची जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येकाने ती खबरदारी पण घेतलेली आहे. जबाबदारी हा शब्द उच्चारण्यासाठी काही क्षण लागतात, पण जबाबदारी पार पाडण्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं. सूर्य एक प्रकारचा फडका चेंडू कव्हरला तिथे, हो हो हो, व्हॉट अ कॅच. रमेश शिरोळे इथे झेल घेताना पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. डियन स्पोर्ट यांच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 6 षटकारासाठी 2100 रुपयाचं प्राईज आहे. स्तव्य प्रसाद लोढा याच्या वतीने घनश्याम सोनेसाठी खूप सारे प्राईज सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1100 रुपये आहेत अर्धशतकासाठी. 6 चेंडूवरती 6 षटकार 2100चं प्राईज आहे. 6 चेंडूवरती 6 चौकार जरी खेळले तरी 1100चं प्राईज आहे. हे सगळं जे प्राईज आहे हे घनश्याम सोनेजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल डुबे हे आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. सुशांतची खेळी ते संपुष्टात येताना जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. 1/35 ही धावसंख्या अगदी आपण पाहतोय. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार आहे. करुण कुमार डुकरे याला मिळालेले यश, आघाडीच्या फलंदाज बाद करण्यात आलेले यश आहे. ओहो, हा चेंडू सुरेख आहे. करुण कुमार डुकरे याचा इथे धावबाची संधी, डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न पण केला होता, डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकरती धावसंख्या जी आहे ती आहे इथे 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजाच्या खात्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळाली. अक्षय सुपेकर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये आहेत. घनश्याम सोनेजीच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटमध्ये जरी मिडल नसेल परंतु अगोदर खूप जोरदार बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर चेंडू हळूवार आला, समोरच्या बाजूला चेंडू ढकलून दिला. एक सिंगल आपल्याकडे धावसंख्या आहे ती आहे 37. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 37. एक बाद 37 वरती धापलक अगदी आपण पाहतोय. सुपर 8चा थरार आजपासून सुरू झाला. आज आपल्याला 2 संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये
जाताना पाहायला मिळणार आहे. इथे मात्र फुल टॉस, फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. समर्थ टायर्स, हेमंतदादा गोंदकर यांच्या वतीने अर्धशतकासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे संपलं गेलेलं आहे 3:41 धावा आहेत. एक फलंदाज बाद. 18 चेंडूत 41 झाल्यात. राहिलेले 18 चेंडूत 36 बनवायचे आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. शादाब शेख यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी आसिफ खतीबला 500 रुपयाचा प्राइज. येतं घनश्याम सोन्याची बिघिड करतोय षटकार. षटकार येत्र पाहायला मिळालाय आणि षटकाराच्या रूपाने धापलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. तो आहे आता एकूण 47 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 47. पटी 47 वरती धापलक. आसिफ खतीबचं स्वागत झाले इथे मात्र षटकाराने. घनश्याम सोनेजी इथे आक्रमक होताना पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला मिड विकेटला आहे. तिथे आरामात एक सिंगल जी पळून पूर्ण केली गेली. पप्पूच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि साई 11 शिर्डी संघ इथे अगदी आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करत असताना 77चा आता 48 वरती. 16 चेंडू 29 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. 16 चेंडू 29 हे तितक्या सोप्या नाही आहेत जितक्या आपल्याला सोप्या वाटत आहेत. पंचाच्या डाव्याला पार करून परत एकदा यावेळेचा चेंडू विजयच्या बाहेर. वाईट बॉल. चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आहे. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची आक्रमण. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या 49 धावा आहेत. घनश्याम सोने जर लागोपाठचे 3 षटकारी खेळत असेल तर डीएन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ॲसिस कंपनीचा एक ब्रँडेड शूज. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या तऱ्हे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती तिथे एक सिंगल. धापलक अर्धशतक पूर्ण. साई 11 शिर्डी 50 धावा. 50 वरती धापलक. अजूनही बनवायच्या 27. 15 चेंडू बाकी आहेत. सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला. चेंडू लॉंगॉनला खेळला. खिलाडी बन गए फिर से एक बार दर्शक बन गए दीवाने. खिलाडी के मस्तक पे दस्तक. शरण शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 56 वरती धापलक. अजूनही 21 बनवायच्या आहेत. फॅन फॉलो. बाप रे हे होईना बात. या 2 मित्रांसाठी टाळ्या वाजवा एकदा. डिरिंग केली भाऊ. इथे लो फुल टॉस परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल.
या दरम्यान परत एकदा घनश्याम सोन्याची षटकार खेळतोय. शेरन मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापरकर धावसंख्या 63. लागोपाठचे 2 षटकार खेळलाय. तिसरा येणार का? आणि या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट आली. घनश्याम सोनेची बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची. घनश्याम सोनेजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. 10 चेंडू 31 धावसंख्येची खेळी. साई 11 शिर्डी. अरे बापरे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक विकेट येताना पाहायला मिळाली. घनश्याम सोनेजी अर्थात पप्पूची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरे याला आपण पाहणार आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. इथे बिग हिट केलाय आणि चेंडू कव्हरला सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर. आणि इथे पंच कळवतील. तिसऱ्या पंचाची मदत इतकी नक्की काय आहे. बाउंड्रीज तर आहे, एक फिक्स आहे, पण तो षटकार की चौकार. बाउंड्री आहे पण तो षटकार की चौकार. कारण आपल्याकडे एक प्रथा आहे, बाउंड्री म्हणलं की आपण चौकार म्हणतो. बाउंड्रीमध्ये 2 पोट कलम आहेत, चौकार आणि षटकार. 4 आणि 6 या दोन्ही मिळून बाउंड्रीज होतात. आपल्याला पाहायचं आहे इथे सॉफ्ट डिसिजन तुमचा काय. हो, चौकार. ओके, 4 रन. थँक्यू डीजे. बिग हिट केलाय. चेंडू हवेत आणि झेल. अमोल डुबेची सुद्धा खेळी संपुष्टात. बॅटर आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विशेष म्हणजे सामना अजूनही दोन्ही संघांच्या हातामध्ये. 10 चेंडू 10. काल इंगे सर 6 चेंडू 8चा सामना आम्ही पाहिलाय, जो 1 चेंडू 7 वरती आला होता. या मैदानावरचा इतिहास खूप भयानक आहे आणि शिर्डीकरांसाठी अशा प्रकारचे सामने नवीन नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया मयूर सोनवणे. त्याला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 10 धावा असून या दरम्यान बनवायच्या आहेत. जो जिंकेल तो यानंतर लगेच खेळणार आहे. पाहूया काय करमत असेल. मयूर सोनवणे स्ट्राईकला. नॉन ट्रॅकच्या बाजूला अमोलला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. सौरभ जगताप पाटील यांच्या वतीने मयूर सोनवणेच्या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. गोलंदाज तयार आहे. बिग हिट केलाय. चेंडू हवेत. पाहिजे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. करण आणि विकेट आली. मयूर सुद्धा बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी.
मयूर सुद्धा बाद होताना पाहायला मिळाला आहे. अजून एक विकेट आली, म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट इथे करण कुमार डुकरे घेताना पाहायला मिळालं आहे. समीकरण थोडंसं बदललं जाईल. समीकरण आहे 9 चेंडू आणि 10 धावा. अतिक पठाण नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. भव्या अतिक काय करमात करणार आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रगल आहे, संघर्ष आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि भारतातला एक राजबिंडा संन्यासी स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये जिथं तुम्ही संघर्षच केला नाही आणि त्या गोष्टींमध्ये तुम्हाला विजय मिळवला आहे, विना संघर्ष मिळालेल्या विजयाची किंमत शून्य असते. ऑन हॅट्रिक बॉल इथे गोलंदाज थांबलाय. हॅट्रिक बॉल निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. स्ट्राईकला अतिक, नॉट स्ट्राईकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय अमोल. गोलंदाज करण कुमार डुकरेला आपण पाहतोय. हॅट्रिक या ठिकाणी कशा प्रकारे पूर्ण केली जाईल की इथे अतिक गोलंदाजावरती आम्ही होतोय ते आपल्याला पाहिजे. कालची खेळी आपल्याला आठवलं लागेल. किरण खोबरेची 4 चेंडूवरती 4 विकेट लागोपाठ चालल्या होत्या. हो भन्नाट वेग होता करण कुमार डुकरे याचा. डिफेन्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता अतिककडून. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण परत एकदा बदललं जाईल. समीकरण आहे 8 चेंडू 10. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. बारा चेंडू 14चा सामना 8 चेंडू 10 वरती येऊन थांबलेला आहे. बिघडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय तिथे स्वतः करण कुमार चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली आणि ही लेग बाय चेरो पडे. धापलक एकडे पुढे जातोय. धापलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल आता 68 धावा. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9. रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल साठी लाईन ओके. या तिसऱ्या पंचाची मदत हेमंत कोळी सर आहे. फेअर डिलिव्हरी. लाईव्हला आपण ही गोष्ट पाहू. टेनिस क्रिकेट.inची ही कामगिरी आपण सातत्याने खूप छान काम सातत्याने अगदी आपण पाहतोय. ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा 182 देशामध्ये दाखवतोय. 18 लाख सबस्क्रायबर आहेत. संतोष नाणेकर याचे CEO आहेत. हलक्या तऱ्हेच्या चेंडू यात्रेमध्ये ढकललाय. अमोल गागरे याला आपण पाहतो ठिकाणी एक सिंगल घेताना एका धावसंख्येत समाधान मानले. आणि त्यानंतर आपण पाहूया एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय 69 वरती. इथे 5 ओव्हर संपल्यात. 4 फलंदाज निश्चितप्रमाणे जे बाद आहे. आणि समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा. 6 गेंदे 8. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण येतोय ते आपल्याला पाहायचंय. अमोल गागरेच्या विरोधात इथे गोलंदाज नक्की कोण. 6 चेंडू 8. मी त्या दिवशीचा एक शेर सांगितला होता कि अपनी कीमत उतनी रखियो जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. इथे तितक्या ताकदीची फलंदाजी आहे, त्यामुळे समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज असणं हे सगळ्यात गरजेचं आहे. कधी कधी हुकमी एक काम करत नाही, दुरीतिरी पण बाजी मारून जाते. ते आपल्याला पाहिजे.
आणि गोलंदाज आलाय देवीदास वदक. किसी ने पूछा ना देवीदास वदक कोई पहचान का नहीं, जॉन्टी वदक बच्चा बच्चा जानता है. गोलंदाज आलाय. सामना जिंकून दिला तर 2100चं प्राइज जॉन्टीला. संघ मालकांच्या वतीने इथे नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार आलाय. म्हणजे आंधळा मागतो 1 आणि साईबाबा देतात 5. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांकडून नो बॉलची अकरान. फुलटॉस चेंडू, तोही बिमर, नो बॉल, त्याच्यावरती चौकार. आणि ज्या इच्छा आकांक्षा होत्या या कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाल्या. पण होप सोडून चालणार नाहीये. अजूनही 6 चेंडू आणि सामना बाकी आहे, तो 3 धावसंख्येचा. क्षेत्ररक्षणमध्ये बदल करता येत नाही. आहे तोच फलंदाज स्ट्राईकला आहे. गोलंदाज गेले परत एकदा जॉन्टी. बिघड केलाय चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षण दूरवरती असेल, चेंडू सीमारेषा जवळपास. क्षेत्ररक्षण अतिशय सुरे केले गेले आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धाव्या. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत आलाय आणि आता आपण पाहतोय उर्वरित असणाऱ्या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येचं लक्ष आहे. 5 चेंडू 1. स्ट्राईकला अमोल कागरे. आणि इथं अगदी आपण पाहिलंय चेंडू मिड विकेटला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. आणि हा विजय षटकार फ्रॉम अमोल गागरे. साई 11 इथे विजय होतोय. अभिनंदन. या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. साई 11 संघ खेळायला आला. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नवीन भाऊ शेजवळ. साई 11 शिर्डी. टू व्हीलर वाल्यांना एक विनंती असेल, आमच्या डाव्या बाजूचं गेट बंद केलंय. तुम्ही पलीकडच्या बाजूने गेट ओपन आहे, झाडाच्या पलीकडे तिकडून गेट चालू आहे. इकडचं गेट आपण बंद केलेलं आहे आमच्या डाव्या बाजूचं. ते डायरेक्ट संध्याकाळी 1 वाजता खोललं जाईल. मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गेट बंद आहे. हा मॅच संपलं संध्याकाळी 1 मिनिट टायमिंग नाही, पण रोजचा टायमिंग आपलं 1च आहे म्हणून सांगतोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत.